त्यांना एवढी आवडली. मग मला खात्री पटली की अरे ही यांना आवडली. एक फोन जेव्हा आला तेव्हा मी रात्री बायको आणि मुलांबरोबर मरीन ड्राईव्हला गेलो होतो. मला म्हणे नमस्कार संकर्षण कराडे. म्हणलं हो. मी अमित ठाकरे बोलतोय, साहेबांना बोलायचंय, वेळ आहे का? मी ना असं आपण ते बावचळतो ना. म्हणलं कोण? म्हणलं हो द्या ना प्लीज द्या. ना जय महाराष्ट्र, मी राज ठाकरे बोलतोय. म्हणलं हो सर बोला. काय सुंदर कविता लिहिलीत तुम्ही. तर मी त्यांना विचारलं बरं का, तुम्हाला राग आला का? ते म्हणे नाही हो, उत्कृष्ट लिहिली आहे, परवा काय करताय? तर मी म्हणलं काय झालं सर? मी काय झालंच्याच नोटवरती होतो. म्हणलं परवा काय करताय? म्हणजे कुठं जाऊन आता टप्पू देतायत, दणके देतायत, काय खळखट्याक वगैरे काही आहे की काय? अहो भीती वाटते हो सर. काय आपण कुठल्या घरातून आलोय? आपण परभणीचे आहोत, आपल्याला कोणी काही बोलवलं काय? तर म्हणलं सर काय झालं, रागवलात का? परवा सकाळी घरी 11 वाजता. धाबं दणाणलं सर. मला भीतीच वाटायला लागली. मी जाताना आमच्या घरच्या ग्रुपवरती मेसेज टाकला की मी बरं माझे बाबा त्या 2 दिवसात बिलीव्ह मी घरच्या त्या मशीनवर सारखे बीपी चेक करत होते. कारण जेव्हा आदेश बांदेकरांचा धावपळीत फोन आला, अरे पटकन तुझा फोन रेंजमध्ये ठेव, उद्धव साहेब तुला फोन करतायत. म्हणलं अहो कशाला, काय करायचंय मला फोन घेऊन? आणि आला 5 मिनिटात फोन, मी उद्धव ठाकरे बोलतोय, जय महाराष्ट्र. बरं त्यांची बोलायची पद्धत मिश्किल. ते मला म्हणाले काय हो, आमच्या सुनेचं अस्मितेचं मत वाया गेलं असं म्हणताय? डेड पॉज. म्हणलं सर काय झालं, राग आला का? त्यांचं उत्तर फार छान होतं. ते म्हणे अहो आम्ही व्यंगचित्र पाहत मोठी झालेली माणसं आहोत, आम्हाला कोपरखळे आवडतात. फार वर्षांनी असं कोणीतरी लिहिलंय ज्याच्यात आम्हालाच आमचा चेहरा पाहायला मिळतोय. तर माझी हे उद्धव ठाकरेंचे शब्द की माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही असं लिहित चला, आम्हालाही आमचं काय चुकतंय कळेल, इतरांनाही कळेल, आणि सध्या जो कशाचा कशाला पायपूस राहिला नाही त्याचं चित्र आम्हाला अशा कलाकृतींमधून पाहायला मिळतं. एवढं छान वाटलं ना सर, की एवढ्या वरच्या लेवलवरती एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात हे स्वीकारलं जातं. खालीच गोंधळ आहे हो. आणि राज ठाकरे सरांकडे जेव्हा मी गेलो, त्यांना मी सांगितलं की सर आपण 2.5 तास झाले गप्पा मारतोय, माझ्या घरी मी मेसेज टाकून ठेवलाय. बरं माझा ड्रायव्हरही एवढा पागल झाला, तो मला काय म्हणतो निघताना, सर तुम्हाला काही लागलं तर फोन करा. म्हणलं अबे आज काय लागणार आहे? बरं आज जर काही लागलं तर तू काय करणार? म्हणजे सगळ्या लेवलवरती वेळ लागलं होतं मला. पण याच्या कवितेनं मी मात्र खूप नाराज झालो तुम्हाला. अरे काय झालं सर? अरे घरात ऐकावं लागलं मला, असं काहीतरी लिहित जा म्हणून वगैरे. त्यांच्या घरात जाताना मात्र धडधड मी मोबाईल बंद केला. पण दिलेल्या वेळेला साहेब मला भेटले. ते, त्यांच्या पत्नी शर्मिलाताई आणि मी, आम्ही तिघेच होतो. 2 तास गप्पा मारत कवितेचं कौतुक केलं. आणि सर वाटेल त्या दिशेने गप्पा, राजकारण, सिनेमा, नाटक, तुझ्या घरी कोण आहे, आमच्या घरी हे असं असतं. बरं सर परिस्थिती अशी ऑकवर्ड होते ना, राज ठाकरेंच्या समोर म्हणजे आमच्या समोर ती साबुदाण्याची खिचडी ठेवली. त्या दिवशी काहीतरी एकादशी नाही, चतुर्थी होती, संकष्टी होती. बरं मी म्हणलं सर तुम्ही खा ना. मी थेट जेवत असतो. आता बरं आग्रह किती करायचा त्यांच्याच घरात. बरं ठेवली आहे समोर. मी शर्मिलाताईंना म्हणलं अहो तुम्ही खा ना, माझी पूजा राहिली म्हणून. बरं मला ती खायला दिल्यानंतर मला ना ती मी चावत नव्हतो, मी गिळतच होतो की पटकन संपावी. त्यांच्या घरात त्यांच्या समोर बसून आपण खिचड्या खातोय ते बोलतायत, म्हणजे काही मागमूसच नव्हता सर. त्या भावनांचं 4-5 दिवसात माझ्या जे काही धिंगाणा झाला, ह्या लोकांशी बोललो, भेटलो, कौतुक केलं, आनंद वाटला. आणि असं वाटलं की जिथे पोचवायचं होतं तिथे ते बरोबर पोचलं, आणि जे म्हणायचं होतं ना ते त्याच भाषेत कळलं. याचा फार आनंद झाला. त्याच्यामुळे माझ्या घरचेही शांत झाले आणि मलाही छान वाटलं की नाही, एक कलाकृती अशी छान रिसीव्ह केल्या जाऊ शकते आणि ती करतात मोठी लोक. काका, एक काळ असा होता की असं खूप विडंबन